नमस्कार, मी निकिता. आपण पाहत आहेत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. टीईटीचा घोटाळा समोर येताच अभिषेक सावरीकरचं सोशल मीडिया अकाउंट का डिलीट केलं गेलं, कुणाकुणाशी त्याचे क्रिस्टल क्लिअर संबंध होते आणि कुणी त्याचे लाड पुरवले हे उघड झालं पाहिजे. रोहित पवारांचे ट्विट चर्चेत. आमच्या सरकारच्या काळात या प्रकल्पांना वेग, वाढवण बंदरामुळे देशाच्या आर्थिक विकासाला मोठी चालना. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. वडिलांच्या दशक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी मुरलीधर मोहोळ जनसेवेत सक्रिय. पर्वतीत भरला जनता दरबार. जनतेच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाहीचे मोहोळांचे आश्वासन. खासदार ओमराजे निंबाळकर आज धाराशिवमध्ये दाखल. मतदारसंघातील कामं आणि विकास करण्यासाठी मी शिवसेनेत दाखल झालोय. ओमराजे निंबाळकर यांचं वक्तव्य. कदाचित मी आक्षेप घेतल्याने देवाभाऊ टॅक्सीचे नाव नमो टॅक्सी करण्यात आले, पण त्यात काय बदलले? नाव नमो असावा देवाभाऊ. आमचा विरोध तत्वाला आहे. हयात राजकारण्यांच्या नावाने सार्वजनिक पैशातून योजना राबवणं अयोग्य. अंजली दमानिया यांचं वक्तव्य. निष्ठेने उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार. आमच्या सेनेचा कोणताही आमदार फुटणार नाही. आमदार सिद्धार्थ खरात यांचं वक्तव्य. भाजपाला तुम्ही बाबरी जनता असं म्हणत तमाम हिंदू समाजाचा अपमान केलाय. मोदींच्या सुवर्ण काळात राम मंदिर बांधकाम पूर्ण, त्यासाठी भाजपचा 100 वर्ष संघर्ष. राम कुलकर्णी यांचं वक्तव्य. केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात आज महत्त्वाची कारवाई. डमी पुतळ्याच्या सहाय्याने गुन्ह्याची पुनर्रचना तपासणीनंतर लोहगड किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर. लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणं सोपं वाटलं. सिया गोयलच्या कबुलीने सर्वत्र खळबळ. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.